गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. याचा अर्थ नाही की जे चार पायाचं गाढव असतं त्याला घोडं बनवायचं. गाढव शब्दाचा अर्थ आहे मूर्ख, अज्ञानी. आणि घोडं म्हणजे शान. पहा, मी काशीमध्ये राहायचो. गाढव कसं गाढव असतं मी काशीत गेल्यानंतर मला कळालं. काय काशीमध्ये अशा छोट्या छोट्या बोळ्या आहेत, 1-1 किलोमीटर 1.5 किलोमीटर छोटीशी बोळी. 2 माणसं आले तर त्या असं तिरप होऊन चालावं लागतं, इतक्या लहान लहान. मेन रोडवरती गाढवाच्या पाठीवर वाळूचं ते असणाऱ्या त्या ठिकाणी गोण्या असायच्या, वाळूच्या पाठीवर टाकल्या आणि ते गाढव एकदा फक्त जिथं नेऊन टाकायची ती वाळू तिथपर्यंत न्यायचे. 2 असतील 4 असतील 1 असेल. आणि एकदा का तिथं वाळू ओतून घेतली त्याच्या पाठीवर तेच पोतडं टाकून द्यायचं. पुन्हा जिथं वाळू भरल्या जाते तिथंच येणार ते. इतकं इमानदार. कोण? गाढव इमानदार. घोड्याचं सोडा. विठ्ठल विठ्ठल. आणि दिवसभर चक्रा तिथून भरून द्यायचं, इथं खाली करून घ्यायचं. खाली केलं की तिकडे त्याला उलट त्या तोंड केलं की पुन्हा तिथं भरल्या तिथं. मी विचार करू लागलो, ही गाढवं एवढी ओझं वाहतात आणि इथून तिथं तिथून पुन्हा परत ते ओझ्याजवळ जातात. हे गाढव जर हुशार असतं दुसऱ्या गल्लीतून पळून गेलं नसतं का? पण शेवटी म्हटलं नाव ठेवणारानं बरोबर नाव ठेवलं त्याचं गाढव. पाक इमानदार ही गोष्ट नक्की. पण इथून सोडलं की तिथं, तिथून सोडलं की इथं. पण घोड्याच्या पाठीवर तुम्ही एकदा लादून पहा, ते वाळूचं गाठोडं एकदाच तिथं नेऊन टाकून देईल ते. पण कोणत्या गल्लीतून पुन्हा गंगेवर जाईल हे सांगता येणार. म्हणून तो घोडा आहे. काय गाढव हे गाढवच आहे, घोडा हा घोडाच आहे. घोड्याचं शहाणपण आणि गाढवाची मूर्खता एवढाच फरक आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. दिवसभर काम करून घ्या आणि रात्री आणायचं. अनुसतं त्या ठिकाणी शेजाऱ्याच्या शेतात जाऊ नये, कोणाच्या पिकात जाऊ नये म्हणून ज्यांना पाळलेले आहेत त्यानं काय करायचं, भिंती शेजारी उभं करायचं आणि असा आपल्या हातानं त्याचा पाय धरायचा, नुसता असा उजवा वेढा मारायचा असा आणि हात काढून घ्यायचा. काय ते रात्रभर पाय सुद्धा उचलणार नाही. त्याला माहिती आहे आपला पाय बांधल्या गेला. पाय बांधला त्याचा. काय सकाळी त्यानंच यायचं आणि फक्त उलटा येडा मारायचा, की पाय उचलला की निघाले चरायला. म्हणून ते गाढव आहे. त्याला बांधलेलं कळत नाही, मोकळं केलेलं समजत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. आणि अशा अज्ञानी मूर्ख समाजाला तुकोबाराय म्हणतात, गाढवाची घोडे आम्ही कडू दृष्टी पुढे. समाजात किती अज्ञानी माणसं असतील त्यांना आम्ही घोड्याचं शहाणपण देऊन समाजात उभे करू. एवढी मोठी समाजाच्या विषयी तळमळ ज्यांची आहे. भागल्याचे तारू. तुकाराम महाराज सांगतात, अरे जीवांनो, मनुष्यांनो, व्यक्तींनो, परमात्मा हा भागल्याचा तारू आहे. भागलेल्या व्यक्तींना तो त्या ठिकाणी अशा प्रकारे तारणार आहे. शिनल्याची सावली. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक 3 प्रकारचे ताप, 3 प्रकारचे दुःख आपल्या जीवनामध्ये असतात. आणि या त्रिविध दुःखामध्ये सर्व घोरपळून निघालेले आहे. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक या 3 तापाने शिनलेल्या लोकांना, शिनलेल्या जीवाची सावली परमेश्वर आहे, पांडुरंग आहे. विठ्ठला विठ्ठल भागल्याचा तारू आहे, शिनल्याची सावली आहे. भुकेलिया घाली प्रेम पान्हा. आणि ज्यांना भूक लागलेली आहे त्यांना प्रेमाचा पान्हा देणारा आहे तो परमात्मा. विठ्ठला विठ्ठल
ज्याला हित करून घेण्याची उद्धाराची भूक लागलेली आहे, ज्याला परमेश्वर भेटीची भूक लागलेली आहे, ज्याला परमार्थ चिंतनाची भूक लागलेली आहे, माझा आत्महित झालं पाहिजे असं ज्याला आशा वाटत असेल, त्याच्यासाठी प्रेमाचा पान्हा देणार आहे. प्रेम पाण्याचे अनेक उदाहरणं आहेत. एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो. विठ्ठला विठ्ठला हो, खूप माणूस शिकला म्हणजे त्यालाच कळत असतं असं नाही. मी कीर्तन करतो म्हणजे मला फार कळतं अशातला प्रकार नाही. कोणी पोथी पुराण सांगत असेल त्याला सर्व जग कळालं हे नाही म्हणता येणार. परंतु त्या संतांची आणि त्या भगवंताची कृपा ज्याच्यावरती होते ना त्याला मात्र जरूर कळत असते. ज्याला कळालेलं आहे त्याची कृपा जर जीवावर झाली तर त्या जीवाला कळत असते, एरवी कळत नाही. फार अवघड आहे कळणं न कळणं. एक फार मोठा विद्वान पंडित होता, शिकलेला पंडित होता, आणि त्याला परगावला जायचं होतं. ज्या गावाला जायचं होतं त्याच्या गावात आणि त्या जायच्या गावामध्ये नदी होती. मधात नदीच्या काठावर आला. नावाडी नाव घेऊन तिथे उभा होता. कोणी जर पलीकडे जाणारे लोक असतील, पॅसेंजर असतील तर त्यांना बसून नेऊ, पैसे घ्यायचे, बसवायचं, पलीकडे सोडून द्यायचं. पंडितजी आले, बाकी कोणीच नव्हतं. का रे, मला पलीकडे जायचं आहे, फार अर्जंट आहे, वेळेच्या आत पोहोचायचं आहे. ते म्हणे बसा नावेमध्ये, तुम्हाला पलीकडच्या काठाला पोहोचून देतो. पंडित नावेमध्ये बसला. काय, जी अति विद्वान माणसं असतात ती बहुभाषी नसतात, ती शांत आणि गंभीर असतात. आणि जी अल्पज्ञ असतात, अल्पज्ञानी असतात, ती फार मोठी बडबड करणारी असतात. भरलेलं भांड कधी डुबडुब करत नाही, पण रिकामं भांड त्या ठिकाणी काय करेल सांगता येणार नाही. म्हटलेलं आहे. पंडित बसला आणि नाव चालू झाली. नावाडी आपल्या आवल्या चालू लागला, नाव पुढे पुढे सरकू लागली. पंडितानं एक प्रश्न विचारला, विचारू का तुला? तो नावाडी म्हणाला, मी इतका साधा माणूस आहे, तुम्ही कोणती गोष्ट मला विचारली तर मी सांगू शकणार नाही, उत्तर माझ्याकडे नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये प्रश्नच उभे राहिले नाही तर उत्तरांचा प्रश्न नाही. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अनंत प्रश्नांनी गोंधळ केलेला आहे, म्हणून आम्ही उत्तर शोधत असतो. काय, कुठे उत्तर मिळेल, कुठे आपल्याला उत्तर मिळेल, याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ. शेवटी आयुष्यभर आयुष्य जातं परंतु उत्तरं मिळत नाहीत, प्रश्न चालूच असतात. शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवावे लागत असतात. त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तो तंतोतंत सोडवतो. प्रश्न आलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये पण उत्तर माहीत नाही, तो लिहू शकत नाही. काही लिहिलं तर ते चुकीचं होऊ शकतं. पंडित म्हणाला, नावाडी, त्याने म्हटलं काय म्हणता? नाही, मला एवढंच विचारायचं तुला, तू धर्मशास्त्र शिकलेलं आहे का? तो नाव चालून पोट भरणारा गरीब माणूस, त्याला कशा धर्मशास्त्र पाहिलं? तो नावाडी प्रामाणिक होता. तो मला, पंडितजी, मी धर्मशास्त्र हा शब्द आजच ऐकला माझ्या आयुष्यामध्ये, आणि असले प्रश्न मला काही करू नका तुम्ही. जाऊ दे म्हणाले, धर्मशास्त्र नाही शिकला. धर्मशास्त्र, तुला धर्म माहीत नाही, धर्मशास्त्र माहीत नाही. मूर्खा, तुझं 4 आने जीवन व्यर्थ गेलं म्हणून समज. ते म्हणे काही हरकत नाही. थोडीशी नाव पुढे गेल्यानंतर, तू वेदांत शास्त्र शिकलेलं आहे का? हो, मला हे नवीन शब्द कशाला विचारता तुम्ही? तुम्हाला मी वेदांत नाही शिकला म्हणे. 8 आने जीवन व्यर्थ गेलं. काय, पुढे गेल्यानंतर विचारलं, न्यायशास्त्र शिकलेलं आहे का? ते म्हणे मी ते पहिलं विचारलं तेही शिकलो नाही, दुसरं विचारलं तेही माहीत नाही, तिसरं तर मला आजच कळालं की मला बिलकुल काहीच माहीत नाही आणि मला काही विचारू नका. आता 4था प्रश्न करायचा होता, म्हणजे 12 आने जीवन तर म्हणले तुझं व्यर्थ गेलं. तुला धर्मशास्त्र माहीत नाही, तुला वेदांत शास्त्र माहीत नाही, तुला न्यायशास्त्र माहीत नाही. आता शेवटचं विचारतो, थोडंसं पुढं चल.
थोडा पुढे जायचा प्रश्न करायच्या अगोदरच भयंकर सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुरू झालं आणि नाव डगमगायला लागली. काय नाव डगमगायला लागली. पंडित म्हणाला नाव उलटी होते काय? ते म्हणाले पंडितजी मला हे सांगा तुम्हाला पोहणं येतं का? काय ते म्हणाले मला इतके शास्त्र येतात पण पोहणं येत नाही. नावड्यानं म्हटलं तुझं 16ने जीवन बर्बाद झालं म्हणून समज. आता असं नाही की पुष्कळ शिकल्यानंतरच कळत असतं. विठ्ठला विठ्ठल हो, न शिकून याचं 12 आणि याचं शिकून 16ने बेकार झालं. शिकलेली माणसं असावीत पण वाचाळ नसावीत, व्यर्थ बोलणारी नसावीत, शिकलेली असावीत. शिकलेली फार चांगली गोष्ट आहे शिक्षण घेणं किंवा शिक्षण अभ्यास करणं. मला एवढं सांगायचं, तुकोबाराय काय म्हणतात? विठ्ठला 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 हो. राम वनवासात असताना सीतेचं हरण झालं, सीता हरण झालं. शोध चालू होता, शोध चालू होता. ज्या पंचवटीतून सीतेला उचललं रावणाने, आकाश मार्गाने विमानातून जात असताना सीतेला जटायूनं पाहिलं. जटायू राम भक्त होता. जटायूनं पाहिल्यानंतर रावण कोणत्या तरी स्त्रीचं अपहरण करून चाललेलं आहे, कोणत्या तरी स्त्रीला पळवत आहे, पापी आहे, दुष्ट आहे, भ्रष्ट आहे. तो रावण सुद्धा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण काय, ज्यावेळी तो वेदाचं उच्चारण रावण करायचा त्यावेळी ऋषी मुनी ज्यांचं वेद चुकत होता त्या दुरुस्त्या करायच्या, उच्चारणामध्ये शब्दामध्ये दुरुस्ती करत होते. इतका तो रावण विद्वान होता. विद्वान होता पण प्रवृत्ती खोटी होती. विठ्ठला विठ्ठला ब्राह्मण पुत्र आहे, सामान्य ब्राह्मण पुत्र नाही, ऋषी पुत्र आहे, विद्वान आहे. काय विद्वान आहे पण आचरण भ्रष्ट आहे. आता तुम्हाला आता लोकांना, आपल्या लोकांना परमार्थ कळायला लागला तर बरे. काय नाही तर पूर्वी खायचं आणि प्यायचं. आतापर्यंत आता सुद्धा तुम्ही खूप मौज मस्ती मारलेली आहे. आता ब्राह्मण सुरू झालेले आहेत नॉनव्हेज मध्ये. कोण झालेले आहेत? धाब्यावर कोण आहेत? दिवसा तुम्ही रात्री ते आहेत. फरक फक्त एवढा आहे, कारण तुमच्या डोक्यात अजूनही जमलं नाही रात्री जायला पाहिजे का दिवसा जायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला भुकेलिया घाली प्रेम पान्हा, परमात्मा प्रेमाचा पान्हा पाजणार आहे. बाळाला केव्हा भूक लागते हे आईला जाणीव असते. काय बाळाला केव्हा दूध पाजायचं, त्याला केव्हा भूक लागली, कशी भूक लागते आईला माहीत असतं. कारण आईचं मन 100% त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं, म्हणून आईला माहीत असतं. तसं परमेश्वर तुमची आमची आई आहे, तुम्ही आम्ही तिची संतान आहोत. त्याचं मन परमेश्वर आपल्यात गुंतलेलं आहे, पण आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहे. आपल्याला आईचं ध्यान नाही. जटायूने पाहिलं की परस्त्रीचं हरण करून रावण चाललेलं आहे. तेवढ्यामध्ये जटायूने झेप घेतली आणि रावणाच्या रथावरती झेप मारली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. शेवटी तो बलशाली रावण होता, त्याने जटायू धरला, दाबला आणि दोन्ही पंख त्याचे काढून टाकले आणि खाली फेकून दिला. जटायू खाली पडला पण प्राण होते. रावण गेला. विठ्ठला विठ्ठला हो, तेवढ्यामध्ये राम त्याच
जंगलामध्ये अरण्यामध्ये प्रवास करत असताना पाहिला कोणीतरी पक्षी आहे. काय कोणीतरी पक्षी आहे, पडलेला आहे, बेहाल अवस्थेमध्ये आहे, त्याला उठता येत नाही, त्याला उडता येत नाही. काय आणि जवळ आल्यानंतर त्या जटायूच्या मुखात राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम 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 राम राम राजा राम 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 सीताराम राम श्रीराम श्रीराम श्रीराम. अखंड रामाचं ध्यान, रामाचं मनन, रामाचं स्मरण आणि नामस्मरण करत राम गेले. अरे कोणीतरी पक्षी पडलेला आहे, राम राम म्हणत आहे. जवळ गेल्यानंतर जटायू राजा दशरथाचे मित्र होते. जटायू हे राजा दशरथाचे मित्र होते आणि आपल्या मित्राची सून रावण घेऊन चाललेला आहे, तिला सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एका नारीला सोडवण्याचे प्रयत्न पक्षांनी केले. हे रामराज्य होतं. काय होतं? हे रामराज्य होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता राज्य कोणतं आलं? मोबाईल राज्य आहे. मोबाईल राज्य हे स्कूल कॉलेजमध्ये काय होतं काही पता नाही. मोबाईल राज्य आहे. एका स्त्रीची इज्जत, एका स्त्रीचे प्राण, एका स्त्रीची इज्जत आणि प्राण वाचवण्याचा प्रयत्न एका पक्षाने केला. रामाच्या राज्यामध्ये पक्षी सुद्धा एवढे शुद्ध आचरणशील होते, एवढे महान विचाराचे होते. आज जी अक्कल माणसांना सुद्धा आली नाही, त्यावेळी ती पक्षांना होती. विठ्ठला विठ्ठला. हो, श्रीराम जटायूच्या जवळ गेले आणि जटायूला उचलून आपल्या मांडीवरती घेतलं. जटायूचं मस्तक आपल्या हृदयाला लावलं. काय जटायूचं मस्तक आपल्या हृदयाला लावलं. जटायूचे प्राण आणि रामाचं स्वरूप एक झालं. ही त्याची कृपाळुता आहे. काय प्रेम पान्हा ज्याला म्हणतो आपण, पक्षाला सुद्धा जे प्रेम दिलं ते भक्तांना का देणार नाही? का तो भक्त पक्षी सुद्धा भक्त होता. विठ्ठला विठ्ठला हो. आणि या चिंतनातून तुकोबाने आता दुसऱ्या कडव्या सांगतात. ऐसा हा कृपाळू अनाथाचे वेशी, ऐसा हा कृपाळू अनाथाची वेसी, ऐसा हा कृपाळू अनाथाची वेशी, ऐसा हा कृपाळू अनाथाची वेसी. ऐसा कृपाळू
कृपाळू अनाथाची वेशी सुखाजिया राशी पांडुरंग. सुखाची रास काय? भगवंत सुखाची रास आहे. सुखरूपायसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख स्वरूप आहे, सुखाची रास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, ऐशी ही कृपाळू अनाथाची वेशी. वेशी म्हणजे आधार. अनाथाचा तो आधार आहे परमात्मा. विठ्ठला विठ्ठल. अनाथाची वेशी म्हणजे आधारही आहे आणि अनाथाचं कल्याण करण्यासाठी कृपाळू सुद्धा आहे. कृपाळू असणं फार महत्वाची गोष्ट. कृपाळू हे दोन शब्द परमेश्वराला आणि संतांना शोभतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. साधू कृपाळू आहे, तसा परमात्मा कृपाळू आहे. विठ्ठला विठ्ठला. हो, नुसता कृपाळू नाही, कनवाळू कृपाळू भक्ताला की मोई. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. नुसता परमात्मा कृपाळू, कनवाळू सुद्धा आहे. काय? ज्याच्याशी काही संबंध नसला आणि त्याच्यावर कोणी कृपा करत असेल तर मग काय कनवाळूपणा दाखवतो. परमात्मा कनवाळूपणा दाखवत नाही, तो कनवाळूच आहे. केवल कनवाळू, केवल कृपाळू नाही, कनवाळू कृपाळू आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, ज्यावेळी भगवान श्री रामचंद्र प्रभूने वालीला बाण मारला, वाणी कोसळून खाली पडला. कोसळून खाली पडल्यानंतर वालीची कठीण गती झाली. बाण लागेपर्यंत वालीला राम कळाला नाही. परंतु ज्यावेळी रामाचा बाण वालीच्या छातीत घुसलेला होता, त्यावेळी वालीला राम कळायला लागला की राम काय आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी हे वाचा वेचू नये. निर्वाणीचा अंतिम बाण ज्याच्या छातीत घुसला, त्यावेळी वाली रामाला म्हणतो, श्रीराम का हो, मला सुग्रीवाच्या ऐवजी मला जर मित्र केलं असतं ना, सीतेला नाही रावणाची सुद्धा दाढी धरून तुमच्या पुढे आणून उभा केला असता. एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य, आणि त्या भित्र्या सुग्रीवाला मित्र केलं तुम्ही. राम म्हणाले, कोणाला मित्र करायचं कोणाला मित्र नाही करायचं हे मला सर्व ज्ञान आहे. मला तू शिकवण्याचा प्रयत्न करू नको. काय तू बलाढ्य आहे, बलशाली आहे, रावणावरती विजय प्राप्त करू शकणार आहे, मला जाणीव होती. परंतु वाली, तू आचरण भ्रष्ट होतास. आचरण भ्रष्ट व्यक्तीचं मला तोंड पाहून बाण नव्हता मारायचा, म्हणून मी वृक्षाला आड करून तुला बाण मारला. तुझ्यासारख्या पापी व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहू नये म्हणून मला वृक्षाच्या आड होऊन बाण मारावा लागला. कारण तू हा प्रश्न करणारच होता पुढे, की मला वृक्ष आडवा करून का बाण मारला. तुला अगोदरच उत्तर देतो.
त्यावेळी वालीला राम कळायला लागला आणि वालीनं एवढीच इच्छा प्रगट केली, भगवान माझी एकच इच्छा आहे, मी परमार्थ करू शकलो नाही, मी रामाचं नाव नाही घेऊ शकलो, मी रामाला नाही कळू शकलो, परंतु माझ्या अंगदाला ओटीत घ्या, माझ्या अंगदाला मी तुम्हाला समर्पित करून जात आहे, माझ्या अंगदाला सांभाळा. काय ज्यावेळी रामाने होकार दिला की तुम्ही चिंता करू नका वाली, मी अंगदाला सांभाळून घेईल, वालीला प्राण सोडायचे होते त्यावेळी अंगदाने रामाला म्हटलं, प्रभू मला तर तुमच्या सेवेनं मुक्ती मिळणारच आहे, परंतु माझे वडील कधी परमार्थ करून किंवा तुमची स्तुती त्यांनी केली नाही, प्रशंसा केली नाही, नाव घेतलं नाही, तर माझ्या वडिलांना तुम्ही मुक्ती द्या. राम म्हणाले, वेडा आहेस की काय, अरे मी परमात्मा आहे, कनवाळू कृपाळू आहे, कृपाळू कोणी असू शकेल पण कनवाळू कृपाळू होणं फार अवघड आहे. तेथे भगवान श्रीरामाने वाली माझा शत्रू आहे हे सुद्धा पाहिलं नाही, फक्त वालीचं हित पाहिलं. साधू पाहत नाही की हा शत्रू आहे का मित्र आहे. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः. काय शत्रू आहे की मित्र आहे हे नाही पाहत. विठ्ठला विठ्ठला चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. हृदय पवित्र असेल तर शत्रुत्व नावाचा भावच राहणार नाही. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूने, प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू, नरसिंह भगवंताने त्यांचा वध केला. प्रल्हादाने मुक्ती मागितली वडिलांसाठी. सांगितलं, बाळ ज्या परमेश्वराची तुझ्या वडिलावरती दृष्टी पडली त्याच वेळी मी त्याला मुक्त केलेलं आहे, त्याच्यासाठी मुक्ती मागण्याची आवश्यकता नाही. परमात्मा कनवाळू कृपाळू आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि सुखाची या राशी पांडुरंग, तो सुखाची खान आहे, सुखाची रास आहे. विठ्ठला विठ्ठला ओ तो कनवाळू आहे, कृपाळू आहे, सुखाची रास आहे. काय थकलेल्याचा सिनभाग दूर करणारा आहे, सर्व काही करणार आहे. मग अडचण काय आहे? काय अहो म्हणे काहीच अडचण नाही, तो सर्वांच्या सन्मुख आहे. मग दिसत का नाही? तिसऱ्या कडव्यात सकळा सन्मुख प्रेमाची दृष्टी, सकळा सन्मुख प्रेमाची दृष्टी, सकळा सन्मुख प्रेमाची दृष्टी, सकळा सन्मुख प्रेमाची दृष्टी. सकळा
सन्मुख कृपेची या दृष्टी पाहे बहु पोटी उतावीळ. पोटी म्हणजे अंतकरणात, त्याचं अंतकरण इतकं उतावीळ आहे. भेटी लागी जीवा उतावीळ मन म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या भेटीसाठी त्याचं मन उतावीळ आहे. सर्वांच्या सन्मुख आहे. सकाळा सन्मुख कृपेची दृष्टी सर्वांच्या सन्मुख आहे. सन्मुख म्हणजे जवळ. सन्मुख शब्दाचा अर्थ आहे जवळ आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐशी जी बुद्धिस्पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. काय किती जवळ आहे. सर्वांच्या हृदयदेशी सर्वस्यच्या हृदि सन्निविष्टा. सर्वांच्या हृदयामध्ये आहे. इतका जवळ परमात्मा असल्यानंतर सुद्धा आपल्याला अजून दिसला नाही. काय परमात्मा तुमच्या इतक्या जवळ आहे आणि तुम्ही इथून त्या ठिकाणी 1000-2000 किलोमीटर बद्रीनारायणाला जाता पायाला. इतक्या दूर जाऊन तिथे शोधत असतात, तिथेही भेटत नाही. काय तिथे मंदिर दिसतं, मंदिरातली मूर्ती दिसते, पण तो मूर्तीतला परमात्मा नाही दिसत. संत सावतोबा त्यांच्या हयातीत ते पंढरपूरला गेले नाही. पंढरपुरापासून ते दूर नव्हते. पंढरीतला विठ्ठल त्यांनी आपल्या हृदयात, आपल्या मळ्यात, आपल्या कामात, आपल्या धंद्यात, आपल्या व्यवसायात पाहिला. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी बोलत होता, सर्व काही करत होता. जिथे जाऊन देव पाहिला जातो तो देव जर त्यांच्या मळ्यात असेल तर त्यांना त्या मंदिरात जायचं काम नाही. एक दिंडी आली कोणत्या तरी गावची. संत सावतोबा मळ्यामध्ये काम करत होते. दिंडीवाल्यांचा रस्ता चुकला आणि कोणाला तरी विचारला. त्याला माहीत होता पंढरीचा रस्ता कुठे आहे. त्याने मुद्दाम सांगितलं त्या मळ्यामध्ये साधू राहतो, त्याला विचारा. काय सावतोबाच्या मळ्यामध्ये दिंडी आली आणि त्या दिंडीतल्या लोकांनी विचारलं, महाराज पंढरपूरचा रस्ता. सावतोबा म्हणाले, पंढरपूरचा रस्ता मलाही माहित नाही, कारण मी अजून गेलोच नाही. परंतु पंढरपूरचा देव जो आहे ना तो मला माहित आहे. पंढरपूरचा देव कोठे राहतो हे मला माहित आहे, पण पंढरीचा रस्ता आपल्याला विचारू नका. एवढा कृपाळू परमात्मा. त्याने अहोरात्र आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात, आपल्या शेतात, आपल्या मळ्यात, आपल्या भाजीपाल्यात काय तिथं तर पांडुरंग पाहिला. पांडुरंग इतका जवळ आहे, देव इतका जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला कबीर म्हणतात, पोथी पडपड जगमुआ पंडित भयान कोय. 2.5 अक्षर राम का पढ़े सो पंडित होय. पोथी पडपड जगमुआ पंडित भयान कोय. पोथी वाचून वाचून मेले. पोथी वाचून वाचून मेले पण देव पाहिला नाही. भजन म्हणून म्हणूनही मेले, कीर्तन करून करूनही मेले, पण देव पाहिला नाही. किती अवघड आहे. देव इतक्या जवळ असून जर तुम्ही पाहू शकत नाही तर दूरचा देव काय पाहणार आहे तुम्ही. काय लोक म्हणतात चला आता आपण रिटायर झालो, आपल्याला काय काम आहे, करा 4 तीर्थ 4 धाम आहे की नाही. आता तुम्ही रिटायर झाले, बसल्या ठिकाणी तुकोबारायांनी म्हटलं ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत. रिटायर झाल्यावर नसतं फिरायचं, रिटायर व्हायच्या अगोदर फिरून घ्या. विठ्ठला विठ्ठला आणि मुलगान सुन म्हणते, बाबा आता तुम्ही रिटायर झाले, 2 वर्ष घ्या तीर्थ करून, नंतर आमचे पोरं तुमच्या डोक्यावर ठेवू सांभाळायला. रिटायर झाल्यानंतर त्यांना देव आठवायला लागतो. लोक म्हणतात इतक्या लवकर माळ घातली तू, तर आता 9व्या वर्गात आहेस, 10व्या वर्गात आहेस, 12वीत आहे ना, आत्ताच माळ घातली, तुझं का वय झालं का माळ घालायचं. माळ घालायचं वय असतं काय. शाळेत जायचं वय असतं. आमच्या काळामध्ये 6 वर्षात झाला एक शाळा, आता 3 वर्षात झाला की लगेच सुरुवात आहे की नाही. आमच्या काळात 6 वर्षात झाला, या हाताने कोण कान धरता आला की म्हणजे झाला 6 वर्षाचा. सोपं करीत होतं. आमच्या परमार्थाच्या शाळेमध्ये जन्माला आलेल्या दिवसापासून मरण्याच्या दिवसापर्यंत केव्हाही प्रवेश आहे. काय कधी या
विठ्ठल 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 हरा विठ्ठल. विठ्ठल 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 हो मग परमात्मा कोठे आहे? सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी, सर्वांच्या जवळ आहे आणि कृपा दृष्टी करणार आहे. सदैव सर्वावरती कृपा दृष्टी. तुम्ही सावलीच्या झाडाखाली उभे राहिले तर ते झाड तुम्हाला ताप देईल का सावली देईल? सावली देईल. तुम्ही सावलीमध्ये उभे आहात पण सावलीमध्ये उभे असूनही तपलेलेच असतात. तुम्ही जर आतून तपलेले तर वरची सावली तुम्हाला काही करत नाही. म्हणून तर घरामध्ये त्या ठिकाणी ताप आल्यानंतर झोपले तरी गोदड्या घ्या, रजाई घ्या, सर्वच अंगावर घ्या, तरी थरथर थरथर कापलेला असतं. का? आतला ताप खतरनाक आहे. बाहेरचं ऊन आपल्याला सहन होऊ शकते पण आतला आलेला जो ताप आहे तो इतका खतरनाक आहे, इतका खतरनाक. तो जर डेंगूचा असला तर घेऊनच जातो. किती खतरनाक आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे डास, वेगवेगळ्या प्रकारचे ताप निघले. आमच्या जुन्या काळामध्ये इतक्या जाती प्रजातीत नव्हत्या डासाच्या. काय तुम्ही भाग्यशाली आहेत की तुम्हाला ते डास पाहायला मिळून राहिले. इतक्या प्रकारचे. विठ्ठल विठ्ठल परिस्थिती आहे. परमात्मा सन्मुख आहे. सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी, सर्वांच्या जवळ आहे. कृपा दृष्टी ठेवणार आहे. पाही बहु पोटी उतावीळ, आणि अंतकरणातून इतका उतावीळ आहे तुमचं हित कल्याण उद्धार करण्यासाठी. पण त्याला समजून घेणं हे महत्वाचं आहे. समज आली म्हणजे शहाणा, समज नाही आली म्हणजे वेळ आहे. लक्षात ठेवा. समज येणं महत्वाचं आहे. ध्रुवाला 5 वर्षामध्ये समज आली. ज्ञानेश्वर माऊलींना जन्मताच समज आली. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आलेलो टांगणी. अरे जन्म झाल्याबरोबर समज होती. शंकराचार्यांना 8व्या वर्षी समज आली. कोणाला कितव्या वर्षी समज येईल हे सांगता येणार नाही. आपली तर आता वरती जायची तयारी आहे तरी सुद्धा समज नाही आली. किती कठीण आहे. समज ही विचारातून येत असते, प्रबोधनातून येत असते, प्रबोधातून येत असते. म्हणून माणसाने विचाराच्या संलग्न असलं पाहिजे आणि विचाराच्या सन्मुख राहणं हे देवाचं सन्मुख राहणं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, तुमच्या जवळ आहे. पण तुमची आणि त्याची भेट व्हायला पाहिजे. ही आमची सुद्धा इच्छा आहे की तुमची आणि त्यांची भेट व्हायला पाहिजे, माझी आणि त्याची भेट व्हायला पाहिजे. सर्वांशी तो भेट व्हायला पाहिजे. काय ज्यावेळी तो योग सुयोग येईल त्यावेळी जरूर त्याची भेट होईल. कोणाची? विठोबा तुका मने येथे आता उरे कैचा, अनंत जन्मीचा शिनभाग. एवढी त्याची कृपाळुता असेल तर अनंत जन्माचा आलेला सिनभाग तो कसा राहील असं तुकोबाराय आपल्या आत्मविश्वासाने सांगतात. संतांचा हा आत्मविश्वास तो जगतहिताला कारणीभूत असतो. आणि अभंगाचा संपूर्ण भावार्थ संपलेला आहे. शेवटचे मात्र 2 मिनिटामध्ये 2 शब्द. आज आपल्या भगवान कालभैरवाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने जवळजवळ 44 वर्षाचा हा अखंड हरिनाम सप्ताह, हा ज्ञानयज्ञ आपल्या खानगाव इथे चालू आहे. जवळजवळ 44 वर्ष म्हणजे फक्त सुवर्ण महोत्सवाला 6 वर्ष शिल्लक राहिले आहेत. या ठिकाणी 18 या 20वा उत्सव होता त्यावेळी मी पहिल्याने आलो होतो. मला सुद्धा येऊन जवळजवळ 24 वर्ष इथे होतात. मला एवढंच सांगायचं आहे, भगवान श्री कालभैरवाच्या कृपाशीर्वादाने आपल्या खानगाव नगरामध्ये हा भव्य दिव्य उत्सव आपण दरवर्षी वाढत्या प्रमाणात, वाढत्या उत्साहात
आणि वाढत्या प्रेमात साजरा करताय. दरवर्षी उत्सवाचं नवीन नवीन स्वरूप पाहायला मिळतं आणि यावर्षी सुद्धा अतिशय विशेष आहे. सर्व गावकऱ्यांचं भैरवश्री कालभैरवाच्या प्रती भक्ती आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. साधू संतांच्या प्रती भक्ती, प्रेम, श्रद्धा आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाचं, सर्वांच्या परमार्थाचं कितीही कौतुक केलं तर कमीच वाटतं. मला सुद्धा जवळजवळ 2 तप हे तुमचं प्रेम पाहायला मिळालं. खरोखर हा परिसर छत्रपती शिवरायांचं हे जन्मस्थान आहे. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या पावलानं पावन झालेली ही संपूर्ण तुमची भूमी आहे. ही मावळ्यांची, प्रामाणिक लोकांची, राष्ट्रभक्तांची भूमी आहे. आणि या भूमीमध्ये तुम्ही एवढा कौतुकास्पद कार्यक्रम राबवता, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या प्रेमाचा आदर करतो, आमच्या गुणीजनांच्या प्रेमाचा आदर करतो आणि झालेली सेवा कालभैरवनाथाच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली.